खरं तर आपण पाहतोय या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आज सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं। मग महेश दादा पाटील असतील यांचं बरंचसं सहकार्य, त्यानंतर त्यांचे सर्व साथी असतील आणि सर्वांच्या साथीनं ही स्पर्धा खरं तर यशस्वीरित्या पार पाडली गेली। आणि बक्षीस आपण देऊयात। खरं तर सर्वप्रथम बेस्ट बॉलरचं किताब आपण देणार आहोत। खरं तर ज्याच्या 4 विकेट होत्या आणि ग्रीन ॲक्रेस्ट टीमचा नितीन ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज। चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये नितीन ठरतोय। तब्बल 4 विकेट या खेळाडूच्या नावावरती होते। 40+ खरं तर हा खेळाडू आहेत, 40+ आहेत आणि तदनंतर आज यंग टॅलेंट मध्ये सुद्धा त्यांना चांगला खेळ साकारला। आणि सरप्राईज गिफ्ट खरं तर बॉलर साठी सरप्राईज गिफ्ट असेल। शमस दादा आपण या, शमस दादा या लवकर। सरप्राईज गिफ्ट सुद्धा आहे पहा, बेस्ट बॉलर साठी, हॅट्रिक साठी, बेस्ट बॉलर साठी, बेस्ट बॅट्समन साठी सरप्राईज गिफ्ट पुरस्कृत केले आमचे शमस चंद्रन दादा यांना। त्यानंतर आपण जाऊयात खरं तर बेस्ट बॅट्समन, 61 धावा ज्यानं बनवला तो खेळाडू आहे मोरिया 11 टीमचा पंकज। पंकज ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज। खरं तर या स्पर्धेमध्ये 61 धाब्यांची बारदार खेळी आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने साकारली। आणि तदनंतर आपण पाहतोय बेस्ट बॅट्समनचं अवॉर्ड, बेस्ट बॅट्समनचं किताब इथून मात्र पंकज याला आपल्याला पाहायला मिळतं। तदनंतर द्वितीय पारितोषिक आपण देऊयात। खरं तर सर्व पाहुण्यांना मी विनंती करू, मग समीर दादा पाटील असतील, महेश दादा पाटील असतील, आमचे शमस दादा असतील, पांडुरंग दादा गायकर असतील आणि सर्व सहकारी सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते चमचमती मोठी ट्रॉफी रोख रक्कम आपण पाहतोय 8,000 रुपये आणि चमचमती ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला ग्रीन एकर्स टीम वाकडी। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण पाहतो या टीम साठी रोख रक्कम 8,000 रुपये आणि तदनंतर आपण पाहतोय चमचमती अशी ट्रॉफी। कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो 50-60 हजार 1 लाखाची टुर्नामेंट असते, परंतु एवढी मोठी ट्रॉफी बऱ्याच वेळा आम्हाला पाहायला मिळत नाही। परंतु ते स्पर्धा जरी छोटी असली पण तो ट्रॉफी मात्र मोठी आणि दमदार आयोजन खरं तर आपल्याला महेश दादा पाटील यांचं पाहायला मिळालं। साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी स्पर्धा कव्हर केली गेली आणि तदनंतर मालिकावीरचं आपण पारितोषिक देऊयात। मान्यवरांना मी विनंती करेल, समीर दादा पाटील असतील, महेश दादा पाटील, पांडुरंग दादा गायकर असतील, सुभाष दादा असतील आणि सर्व मान्यवर। मालिकावीरचा मानकरी ठरलाय ज्याने 51 धावा कुठून काढल्या आणि तब्बल 7 विकेट ज्याच्या नावावरती आहेत। मोरिया 11 टीमचा प्रणय ठरतोय मॅन ऑफ द सिरीज। चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे दमदार पर्व आणि मालिकावीरचा मानकरी खरं तर प्रणय इथून मात्र ठरला जातोय। सरप्राईज गिफ्ट शमस दादा चंद्र यांच्याकडून आणि तदनंतर चमचमती ट्रॉफी खरं तर आपण पाहतोय। प्रणय दादा 1 सेकंद द्या। खरं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी इथून प्रणय ठरला आणि तुमचा खेळ अगदी सुरेख राहिला आणि आज या स्पर्धेमध्ये मालिकावीर इथून मात्र तुम्ही ठरले गेले। कसं फील होतं आणि या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल महेश दादा पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन एकदम सुंदर होतं। मोठ्या मॅचला जसं आयोजन असतं त्याच्यासारखंच आयोजन, एकदम प्रॉपर आयोजन होतं। कुठं म्हणजे डिले होत नव्हता, मॅचेस एकदम व्यवस्थित चालू होत्या, मजा आली खेळायला। आयोजन खूपच सुंदर होतं आणि खेळायला खूप मजा आली। खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय कारण बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतो। आज खरं तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुद्धा कव्हर केली गेली आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय पांडुरंग, स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आणि यशस्वीरित्या पार पाडली महेश दादा पाटील असेल आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यानं सरप्राईज गिफ्ट आणलंय
ते पांडुरंग दादा गायकर यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू इच्छितो. तदनंतर चॅम्पियन, या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जो चॅम्पियन ठरलेला संघ मोरया 11. चला सर्व खेळाडू, सर्व आयोजक सर्वांना मी विनंती करेल तदनंतर साईप्रीत लाईव्ह यांचा शुभ सन्मान आपण करूयात. चॅम्पियन ठरला खर तर हा संघ. आज दिवसभरामध्ये या संघाची मेहनत मात्र इथून अगदी यशस्वीरित्या फळाला आली आणि चॅम्पियनचा मानकरी ठरला. रोख रक्कम 12,000 रुपये आणि चमचमती अशी ट्रॉफी खर तर इथून आपल्याला पाहायला मिळते. फोटो सेशन मात्र इथून केलं जाते. खरं तर आपण पाहतोय बरेचसे कॅमेरे, सायप्रीत लाईव्ह असेल, मग बरेचशे मोबाईल मध्ये ही मुवमेंट कॅप्चर केली जाते. खरं तर आपण पाहतोय चॅम्पियन ठरलेला हा संघ आणि एक चांगला खेळ त्याने साकारला आणि इथून मात्र निश्चितच चॅम्पियन ठरला. साईप्रीत लाईव्ह यांचा शुभ सन्मान आपण करूयात. खरं तर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली. ते आमचे अनिकेत ऑपरेटर होते आणि त्यांचा मात्र इथे शुभ सन्मान आपण पाहतोय. अनिकेत यांचा शुभ सन्मान आपण करूयात. त्यांचे साथकरी तुम्ही सुद्धा या, खरं तर या, कारण तुमची मेहनत सुद्धा आज आपण पाहतोय. कॅमेरा घेऊन अगदी दिवसभर पूर्ण ज्यानं कव्हर केली ही स्पर्धा आणि त्या दोघांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन इथून मात्र साईप्रीत लाईव्हचा शुभ सन्मान निश्चितच केला जातोय. तसेच सकाळपासून जो आपल्याला गोड आवाज आपण ऐकला ज्याचा प्रज्योत पाटील यांचा पण शुभ सन्मान करण्यात येत आहे. प्रज्योत पाटील सकाळपासून यांनी अतिशय गोड आवाजात आपल्याला कॉमेंटेटरची साथ दिलेली आहे, तरी त्याचा सन्मान समीर शेठ पाटील तसेच पांडुरंग गायकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांचा मनापासून धन्यवाद. स्कोररच्या भूमिकेत आपण सकाळपासून पाहिलं सुरेश जावळे ज्यांनी आम्हाला साथ दिली, त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. खरं तर आपण पाहतोय जी गुणलेखनाची भूमिका असते ती फार कठीण असते. पहा, प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं आणि ती साथ दिली खरं तर आम्हाला सुरेश दादा जावले यांना आणि त्यांचा शुभ सन्मान इथून केला जातोय. अनिकेत दादा आपण सुद्धा या. अनिकेत दादा त्यांची सुद्धा साथ आज या स्पर्धेला लाभली आणि खरं तर आम्हाला बोलण्याची संधी या स्पर्धेमध्ये ज्यांना दिली आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक खरं तर महेश दादा पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. एक दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. खरं तर ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्यानंतर अनिकेत दादा यांचा शुभ सन्मान केला जातोय. महेश दादा पाटील खरं तर तुम्ही सुद्धा या, कारण तुमची ही मेहनत आहे. मुख्य आयोजक महेश दादा पाटील आणि त्यांची मेहनत, मग बरीचशी धावपळ, कारण स्पर्धा घडवणं म्हणजे काय अगदी एक दिवसाचा खेळ नसतो. मग सर्व आयोजन करण्याकरिता महेश दादा पाटील यांची बरीचशी मेहनत आपल्याला पाहायला मिळेल. नयन दादा आणि तदनंतर नयन दादा आणि सुभाष दादा आपण सुद्धा या. पंचांची भूमिका सुद्धा त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सर्व साथकरी, एखाद्याचं नाव राहिलं असेल तर माफी असावी. राजेश दादा आपण सुद्धा या. हो, राजेश दादांची सकाळपासून आम्ही मेहनत पाहतोय. निश्चितच खरंच राजेश दादा आपण या समोर. खरं तर कारण ही स्पर्धा सर्व सहकारी आणि मुख्य आयोजक यांच्या मेहनतीनं खरं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. विनोद दादा जाधव आपण सुद्धा या. या सर्वांनी या, खरं तर आम्ही विनंती करतोय. एक चांगली स्पर्धा. विनोद दादा जाधव यांचा शुभ सन्मान सुद्धा इथे केला जातोय. खरं तर त्यांचा सुद्धा बराचसा सहकार्य आज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्या विनोद दादाचा शुभ सन्मान इथून केला जातोय. आणि अजून कोणी राहिलं असेल तर
विशाल दादा आपण या. विशाल दादा यांचा शुभ सन्मान सुद्धा केला जातोय. हा तदनंतर शमस चंद्रन दादा आपण सुद्धा या. त्यांच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट आपण पाहिल्या. त्यानंतर सागर दादा पाटील असतील. तब्बल 5 सरप्राईज गिफ्टचे बॉक्स ज्याने प्रस्तुत केले. शमस दादा चंद्रन आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर सागर दादा पाटील यांना आपण पाहतोय. त्यांची सुद्धा बरीचशी मेहनत आज दिवसभरामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. शमस दादा चंद्र यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. खरं तर आपण पाहतोय सरप्राईज बॉक्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले गेले तब्बल 5 गिफ्ट. आणि त्यानंतर मंदार दादा तुम्ही सुद्धा या. सर्वांचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे कारण सर्वांची मेहनत खरं तर या स्पर्धेसाठी लाभली आहे आणि सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली आहे. तर महेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खरं तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. महेश दादा आपण सुद्धा या. समीर दादा पाटील आपण आपले शुभ असते. महेश दादांचा पांडुरंग दादा आपण करा चला. शुभ सन्मान इथून केला जातोय महेश दादा यांचा. आणि सुरेख असा खेळ आपण पाहिला आज दिवसभरामध्ये. संपूर्ण टीमचा अगदी कुठलेही वादावाद न करता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश दादा पाटील खरं तर आपण पाहतोय झील नेटवर्क अँड इंटरनेट सर्व्हिसचे सर्व प्रोप्रायटर आणि त्यांच्या आयोजनाने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धा इथेच संपली.